चाकण चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात चाकण पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जाची दखल पोलिसांनी घेतली आहे। याबाबत धर्मादाय आयुक्त यांना चाकणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणी चौकशीसाठी आदेश देण्याबाबत विनंती केली असल्याची माहिती चाकणमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बापू वाघ यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना दिली आहे। मी जे 17/4 जे अर्ज पोलीस स्टेशनला जो दिला होता ते 166 सह्यांचा तर त्यांनी प्रथमतः मी पोलीस डिपार्टमेंटचं स्वागत मानतो, अभिनंदन करतो। त्यांनी जे आम्हाला सांगितलं की बा आम्ही आता हे सगळं धर्मदायित्वाकडून जे आम्हाला आदेश आले की आम्ही सगळे त्यांची चौकशी लावणार आहे। त्यांनी जे खोट्या सह्याचा नवीन संचालक करण्यासाठी नेमणूक त्यांनी केली होती, संपूर्ण खोट्या सह्या घेऊन त्यांनी बोगस केला। त्याच्यावर आम्ही कारवाई करून आम्ही डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की बाबा जे आम्ही पूर्ण चौकशी लावू, धर्मदायकडं पाठवून त्यांच्याकडे आलं की आम्ही कुणालाही सोडणार नाही। तर अशी त्यांनी आम्हाला संपूर्ण डिपार्टमेंटने फार मोठं सहकार्य केलेलं आहे। आम्ही म्हणले काही चुकीचं करणार नाही, जे काय असेल ते सत्य आम्ही शोधणार आहे आणि धर्मदायकडे आले आम्ही पूर्ण कसून याची चौकशी करणार आहे, ज्या त्यांनी खोट्या सह्या घेतल्या त्याच्यामुळं। आणि पुन्हा जे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काही हे करू नका आणि संपूर्ण याच्यामुळं संपूर्ण गावाला न्याय मिळेल असं आम्हाला डिपार्टमेंटने स्वतः सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही जास्त काय हे करणार नाही, ते काय करतील त्याच्यात आम्हाला मान्य राहील।